हर्षवर्धन पाटलांनी 300 कोटी रुपये आणले. काय केले? सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं, देवेंद्र फडणवीसांच्याकडनं, एकनाथरावांच्याकडनं, अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीस मी अदृश्य काम केलं. अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. याला आता टांगा घोडा कसा असतो घोडा. हर्षवर्धन पाटलांनी 300 कोटी रुपये आणले. काय केले? सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं, देवेंद्र फडणवीसांच्याकडनं, एकनाथरावांच्याकडनं, अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. आणि बोलताना काय परवा बोलला? लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीस मी अदृश्य काम केलं. अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. जो कोणी उभा करेल त्याचं इमारतीद्वारेच काम केलं. मॅच फिक्सिंग प्रकारच नाही, नाहीतर समोरच विरोध चाल. ही जी काही पद्धत आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं, वाळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता टांगा घोडा कसा असतो घोडा. याच्यामध्ये हे थांबा रे, ही लोक कुणाचीच नाही. ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी. मी तुम्हाला आता सांगतो, मगाशी कोणीतरी विषय काढला. देवेंद्र फडणवीस ते स्वतः आणि मी सागर मंगल्यावर बसलो. देवेंद्रनी सांगितलं की आत्ता तुम्ही सगळ्यांनी काम करा, आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, एक एक जागा महत्त्वाची. ते म्हणले आमदारकीचं काय? ते म्हणले, मी म्हणलं आमदारकीच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही. मग ते म्हणले देवेंद्र जे निर्णय घेतील तो मान्य. मी म्हणलं ठीक आहे, देवेंद्र जे घेतील तो निर्णय मान्य. मी हो म्हणलो, हर्षवर्धन पण हो म्हणला. आता निवडणुका जवळ आल्या, मध्ये 12 जागा भरायच्या होत्या, त्याच्यातल्या 7 जागा आत्ता भरल्या, 5 जागा राहिल्या. मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही. सारखं कुणीतरी नाही नाही आपल्याला थांबून कसं चालेल, काय चालेल. ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचा झालं, भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेले. सारखं दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? एकदा तुम्ही गशी पाटलांच्या वेळेस उमेदवारी नाही मिळाली म्हणून अपक्ष उभा राहिला, त्यावेळेस सांगितलं की आम्ही सूतगिरणी काढणार आहोत. बावड्यामध्ये गेलं की यादी करा, लाखेवाडीला यादी करा, किती घ्यायची, जंक्शनला यादी करा, वालचंदनगरला यादी करा, भरणेवाडी, अंतुर्ण, माझं सणसर, सगळीकडे याद्या. आणि मुलांना नोकऱ्या नव्हत्या, लोकांनाही वाटलं आता सूतगिरणी. 95ला इंदापूरकरांना नीट आठवा, झाली सूतगिरणी. किती वर्ष झाली? 15 ही जवळपास 25-40 वर्ष झाली, नाही 30 वर्ष झाली, ती 29 वर्ष झाली. 29 वर्ष झाली. तुम्ही किती फसवाफसवी कराल रे? आज ह्या पद्धतीनं तुम्ही करोडो रुपये माझ्या इंदापूर तालुक्यातल्या जनतेला कमी देता. छत्रपतीनं पण भाव 3000 दिला, पण ॲट ए टाइम एका वेळेस दिला, 2-3 टप्प्यामध्ये दिला नाही. कशाचे? सूतगिरणीचे. हां, तेव्हा आता सूतगिरणीचे पैसे दिले नाही, व्याजासकट वसूल करायला पाहिजे. हे जे प्रकार आहेत ना, विश्वासार्हता तुमची काय? आज तुम्ही 4-4 वेळेला निवडून जाता, तुम्ही त्या ठिकाणी नीरा भीमा कारखाना अडचणीत आणलाय. मी मगाशी सांगितलं त्या सगळ्या संस्था अडचणीत आणल्या. सूतगिरणी तर उभी केलीच नाही. शिक्षण संस्थेची पण चौकशी लागली. मला आता माझे एक सहकारी सांगत होते, दादा इंदापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला 10 लाख रुपये आरबीआयने दंड केला.
गेल्या वर्षी वाटतं दंड केला. का केला? काहीतरी चुकीचं होतं म्हणून केला. शिक्षण संस्थेची आता चौकशी लागली. अरे असं करून नाही राजकारण होत. लोकांची कामं करावी लागतात, विकास करावा लागतो. ह्या 10 वर्षातला दत्ता मामा भरणेंच्या नेतृत्वाखाली झालेला इंदापूरचा विकास आणि हर्षवर्धन पाटलांनी त्याच्या आधी 20 वर्षाचं केलेलं काम, तुम्ही तर सत्तेमध्ये होता. सातत्याने तुम्ही मनोहर जोशी आणि त्या नारायण राणे मुंडे साहेबांच्या सरकारमध्ये होता. पुन्हा 99ला पण तुम्ही सरकारमध्ये आला, 2004ला आला, 2009ला आला. सतत सत्तेमध्ये असताना पण तुम्हाला पूर्ण जिल्हा मी बघत होतो, फक्त तुम्हाला इंदापूर तालुका बघायचा होता. त्याच्यामुळे कितीतरी विकास इथं व्हायला पाहिजे होता. मी माझा बारामती तालुका बघून जिल्हा बघत होतो की नव्हतो. मी माझ्या इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना ह्या ना त्या प्रकारे कुठं ना कुठं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, सभापतीपद, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचं चेअरमन पद, अशा वेगवेगळ्या सहकाराचं एक कुठलं तरी पद दिलं होतं. लोकलेखा काही का होईना पद देण्याचा प्रयत्न केला ना. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था काढत असताना त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला ना. आता मामांनी उल्लेख केला, बंद कॅनॉल बोगदा करतोय, त्या बोगदा झाल्यावर 3 TMC पाण्याची बचत होणार. माझं टेलला पार तरंगवाडीच्या तलावामध्ये पाणी मला टाकता येणार ना. या सगळ्या गोष्टी आपल्या आहेत ना, ह्याचा विचार करा ना. आज बाकीच्या संदर्भामध्ये ही सगळी कामं करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, एकंदरीतच माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये एवढा मोठा माझा उजनीचा त्याला धरण आहे. मला दत्ता मामाने सांगितलं, दादा 1 कोटी रुपये मत्स्य बिया करता तुम्ही त्या ठिकाणी मत्स्य बीज, गेल्या वर्षी 1 कोटी रुपये मागितले, दिले की नाही? गेल्या वर्षी 1 कोटी दिले, यंदा 2 कोटी मागितले. 2-2 कोटीची बीज तिथे टाकतोय की माझ्या मासेमारी करणाऱ्यांचा धंदा चालावा म्हणून. ह्याचा आधी कुणी विचार केला? दत्तानी लक्षात आणून दिल्यानंतर लगेच मी निर्णय घेतला. त्याच्यामध्ये महामंडळाच्या खंडकरी भोगवटा वर्ग 2 जमिनी 1 मध्ये रूपांतर केलं की नाही? कधी कुणी केलं? का नाही केलं? पूर्वीच्या नेतृत्वाने का गप्प बसले? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे, आता तुम्हाला माहिती नाही, ते आर्यन पंप्स म्हणून प्रशांत सुतारचा कारखाना आहे इथं आपल्या MIDCत. अहो, अत्याधुनिक अग्निशमन यंत्र जे परदेशामध्ये आता जात आहे, जगातल्या बहुतेक देशामध्ये त्यांची यंत्र जात आहेत. अत्याधुनिक ड्रेनेज सक्शन व्हेकल ते तयार करतायत, छोट्या आकाराच्या अग्निशमक यंत्र तयार करतायत. लोकांच्या मध्ये कर्तृत्व आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. उद्याच्या काळामध्ये आपली MIDC भरण्याच्या करता आणखीन काही कारखानदारांशी बोलून तिथं कारखाने कसे येतील आणि माझ्या इंदापूरच्या तरुण तरुणींना रोजगार त्याच्यातनं कसा निर्माण होईल, हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय. दुधाला दर कमी होते, सगळे म्हणायचे दादा 28 रुपयाला काही परवडत नाही. ऑक्टोबरच्या आत सप्टेंबर 30 पर्यंत 5 रुपये वाढवून दिले सरकारच्या तिजोरीतनं, आणि ऑक्टोबरला पुन्हा 7 रुपये, म्हणजे आता 28 आणि 7 35 रुपये माझ्या शेतकऱ्याला मिळतात की नाही? आज एवढं दूध आपल्या इंदापूरमधनं जातं की नाही? हा फायदा शेवटी झाला ना. हे त्यांनी का नाही केलं? त्यांनी बंद पाडल्या. अरे आता ते कर्मयोगी लवकर नाही दिला ताब्यात, तर वाटोळच आहे बघा त्याचं म्हणजे कर्मयोगी कारखान्याचं. त्याच्या तिथं पण आता आपल्याला लक्ष घालावं लागेल. त्याच्यामध्ये इंदापूर शहरात वीरश्री मालोजी राजे भोसले ऐतिहासिक गडीचं संवर्धन आणि हजरत शानशावली बागबा दर्गा विकास आराखडा कधी कुणाच्या मनात आलं का? नाही 20 वर्ष यांच्या मनात आलं. ह्याच्या मनात आल्यानंतर माझ्या मागे लागून 38 कोटी रुपये मंजूर करून घेतले ना दत्ता मामांनी, दिले ना पैसे. आज पर्यटन पण वाढलं पाहिजे ना. त्याच्यामध्ये मला आठवतंय प्रदीप गारटकर, त्याचं एक ऑपरेशन का काय झालंय, त्याला खुर्चीवर बसवा. आम्ही त्याला खुर्चीवर बसवत नाही, परंतु आता तब्येतीनेच सांगितलं तू खुर्चीवरच बस, ते खाली बसता येत नाही. त्याच्यामध्ये त्याला विचारा, तो मला म्हणला की दादा
तुम्ही फक्त बारामतीचा कसा विचार करता? आम्ही पण इंदापूरची जनता मनापासून तुम्हाला साथ देतो. आमची पण मुलं मुली शिकावीत, त्याने इथली कुठली तरी जागा द्यायचं. किती एकर जागा होती रे? किती एकर जागा होती ती इथली द्यायला? VP ला ती नाही, तुम्ही देणार 30 का 35 एकर. तिथं विरोध केला मी. माझे 65 एकर जागा विकत घेतली. तिथं शिक्षण संस्था काढली की नाही? आज मुलं मुली शिकली की नाही? इंग्लिश मीडियम नाही, कॉलेज आहे की नाही, आपलं पॉलिटेक्निक आहे की नाही, हॉस्टेल आहे की नाही? केलं पाहिजे. उलट बरं झालं त्यांनी विरोध केला त्यावेळेस, ते झालं तरी तिथं. आणि ती पण जागा आपल्याला शिल्लक राहिली आपल्या शहराच्या विकासाच्या करता. आता मगाशी दत्ता मामांनी सांगितलं एवढा मोठा पूल, अशी चर्चा करत करत मी 382 कोटीचा पूल मंजूर केला. आणि खुशाल म्हणतात की त्याच्यामध्ये काय ह्याची काही गरज नव्हती. अरे कशाची काय गरज नव्हती? लोकांचं जेवढं दळणवळणाचं साधन, माझी इंदापूरची बाजारपेठ त्याच्यात तर वाढणार आहे. मला संजय मामा म्हणला दादा करमळ्याची लोक आता जास्त इंदापूरला जातील. फायदा शेवटी इंदापूरचा आहे ना. अहो आता बॅकवॉटरवर पण मी एवढा मोठा एक प्रकल्प मंजूर करतोय. सोलापूरच्या कलेक्टरची चर्चा मी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पर्यटन, इथं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला लोक येतात, फ्लेमिंगो, त्या सगळ्याच्या मध्ये खूप सुंदर माझा प्लॅन आहे. तुम्ही उद्याच्या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा दत्ता मामाला निवडून द्या. तिथं एवढं पर्यटनाचं सगळे चित्रच बदलून टाकतो. मी शब्दाचा पक्का आहे. मी मंजूर केलेलं आहे. फक्त आता पुढं त्याच्या संदर्भातलं टेंडर काढायचं आहे. आपण खूप काही, आता मला 7 टर्मचा अनुभव आहे ना. मी बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत. त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्या संदर्भात माझ्या वेगवेगळ्या ठिकाणी नदीचे बॅरेजेस, नदी आत्ता सध्या मी केटीवेरच्या बद्दल मामांनी मी मंजुरी केलेली आहे. परंतु काही केटीवेरचं रूपांतर मला बॅरेजेसमध्ये, जसं माझा उद्धटचा बॅरेज आहे आणि खाली एक माझ्या सांगवीच्या पलीकडे एक बॅरेज आहे सोमनथळीचा, त्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बॅरेजेस टाकायचे. का तर त्याच्यातून मला पाण्याचा प्रश्न सोडवायचा. मगाशी त्याने सांगितलं त्याही संदर्भामध्ये तुम्ही काळजी करू नका. आत्ता काही गोष्टी मी उघड करत नाही, परंतु मामांनी जी इच्छा प्रदर्शित केलेली आहे, कुठून पाणी आणायचं, कशा पद्धतीने आणायचं, ती जबाबदारी माझी. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. माझं देवेंद्रचं बोलणं झालेलं आहे. माझं त्याच्यामध्ये आमचा राहुल कुल पण त्या मीटिंगला होता. त्याच्यावर ते पण मी काम तुमचं त्या बाबतीमध्ये करून देतो. त्याच्यामध्ये तालुक्यातल्या दगडवाडी येथील नंदिकेश्वर देवस्थान, भांडगाव येथील मसोबा देवस्थान, रुईचं बाबीर देवस्थान, ह्या सगळ्याला आपण निधी देण्याचं काम केलं. बऱ्याचदा मागच्या वेळेस माझ्या अल्पसंख्याक समाजाने आम्हाला साथ दिली नाही. मला त्यांना आवर्जून सांगायचं, बाबांनो, ह्या काळामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या मागास अल्पसंख्याक समाजाला खूप काही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. अरे ती तर खूप आहेत. आता 240 होत आले. पहिल्यांदाच भाषणं जास्त केली, मला बोलायला वेळच नाही दिला. काय करतोस आता? त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझं तो आत्ता कुणाला दिलं मी ते अल्पसंख्याकाचं, कुणाला वाचायला दिलं होतं? हा, अल्पसंख्याकाच्या बद्दल जसं मी टार्टी काढलं, बार्टी काढलं, सारथी काढलं, महाज्योती काढलं, अमृत काढलं, त्याच धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था, त्याच्यामध्ये मार्टी काढलं. का तर माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलामुलींना फायदा व्हावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय आणि जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष त्या ठिकाणी स्थापन केलं. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडनं देण्यात येणाऱ्या हमीची मर्यादा 30 कोटीवरून 30 कोटी 500 कोटी रुपयापर्यंत वाढवली आणि महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी रुपये केलं. शैक्षणिक कर्जाची मर्यादा त्या पण माझ्या मुलामुलींच्या करता
5 लाखावरून 20 लाखापर्यंत नेली. परदेशामध्ये माझ्या अल्पसंख्याक मुला मुलींना जायचं असेल इतरांच्या करता व्यवस्था केलीच, परंतु त्यांच्या करता ती शिष्यवृत्ती वाढून त्यांना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली, कारण ती मुलं मुली पण शिकली पाहिजेत. आता परदेशात शिक्षणाची संधी मिळावी, गुणवत्तेला वाव मिळावा म्हणून अल्पसंख्याक समुदायातील 75 विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 40 लाख रुपये प्रत्येकी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला. 15 जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातील महिलांचे नवीन 2800 बचत गट स्थापन करण्याच्या करता आम्ही जाचकाठी होत्या. महिला यायच्या, दादा ही अटी बंद करा, त्या अटी मी बंद करून टाकल्या. डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेत प्रतिवर्षी 2 लाख रुपये देता येत होते, ते आता प्रतिवर्षी 10 लाख केलेले आहेत. मदरशांना शिक्षणामध्ये 6000 रुपये मिळत होते, त्यांना 16000 रुपये महिना पगार केला, आणि काहींना 8000 रुपये मिळत होते, त्यांना आता 18000 रुपये त्या ठिकाणी मंजूर केले. अशा पद्धतीनं बऱ्याचशा ठिकाणी मदरशांना सोलर प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आणि मगाशी मामा जे म्हणत होता अल्पसंख्याक समाजाला मी निधी देतो, प्रथम अर्थसंकल्पामध्ये 700 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आता 300 कोटीची 1000 कोटीची तरतूद केली. काँग्रेसवाले देखील देत नव्हते. माझ्या मुस्लिम बांधवांनो, माय माऊलींनो लक्षात घ्या, माझ्या लाडकी बहीण योजनेचा फायदा माझ्या मुस्लिम समाजातल्या पण महिलांना झालाय की नाही? सगळ्या समाजाला झाला. मी भेदभाव केला नाही. ह्या पद्धतीने तुमचं सरकार आहे, ते सरकार आपल्याला परत आणायचंय. ह्या बाकीच्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आज आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार आहे. हे खोटं बोलतात की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये गेले, अजिबात गेले नाही. मी सिद्ध करून देतो. आज देखील तुमचा माझा महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर एफडीए मध्ये गुंतवणुकीमध्ये आहे. मग कसा पहिला क्रमांक आहे? काही बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. मागं असंच म्हणले संविधान बदलणार. अरे कोण संविधान बदलतंय? उलट प्रत्येक ठिकाणी आता संविधान भवन बांधतोय, संविधानाचा आदर करतोय, सगळ्या दुनियाला सांगतोय जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू शकत नाही. आणि तुम्ही आमच्याबद्दल खोटं सांगताय, नरेटिव्ह सेट करताय. माझ्या माय माऊली मोठ्या प्रमाणावर आमच्या पाठीशी उभ्या राहिल्यात, तर त्यांना सांगताय तुमची लाडकी बहीण योजना बंद केली. स्टे आला. कुठला स्टे आला? दाखव स्टे. स्टे आला ना, दाखव स्टे. उदे हे दूध का दूध, पाणी का पाणी. हे जे काही प्रकार चाललेले आहेत हे प्रकार बंद झाले पाहिजेत. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की नाही, हायकोर्टाचं आता बघा, हे हायकोर्टाचं खंडपीठ आपण नाही पुण्याचं, त्याच्यामध्ये बारामतीला सेशन कोर्टात तुम्ही सगळे वकील आणि बाकीचे जायचा. मी बारामतीच्या सेशन कोर्टामध्ये तुम्ही येत असताना ते बंद करून इथं मंजुरी देऊन इथलं काम सुरू केलं. मी असा हे केलं नाही की कशाला. इथंही लोकांची सोय झाली पाहिजे, इथल्याही वकिलांची सोय झाली पाहिजे. शेवटी स्वतःपुरतं बघून चालत नाही. आज आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे, त्यावेळेस इंदापूर तालुका देखील सर्व बाबतीत अग्रेसर राहिला पाहिजे, ही आमच्यासारख्याची भूमिका आहे. आणि कदाचित माझ्यावर टीका करतील की अजित पवारांनी सोमेश्वरचा उल्लेख केला, 3571 रुपये भावाचा, 3636 माळेगावचा. छत्रपतीचा भाव कमी आहे त्याच्याकरता मी बारकाईनं लक्ष घातलेलं आहे. आत्ता 3000 रुपये दिला. काही अडचणीमधल्या काळामध्ये आल्या, त्या अडचणीतनं बाहेर काढण्याचं काम माझं चाललेलं आहे. मी मागे असा सोमेश्वर कारखाना अडचणीत आला होता, मी बाहेर काढला आणि आज राज्यामध्ये पहिल्या 5 क्रमांकावर आणून ठेवला आहे. मला थोडासा वेळ द्या. मी छत्रपती सहकारी साखर कारखाना पण पहिल्या 10 मध्ये आणून दाखवलं नाही तर म्हणेल ते ऐकील. पण आज मी कमी पडलो, मी कबूल करतोय. ज्याच्यात मी कमी पडलो ती कबूलच आहे मला, पण मी दुरुस्त करणार आहे. ती दमकन ताकद माझ्यात आहे. जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे. राज्य सहकारी बँकेकडे मी जाईल. अजून केंद्र सरकारकडे अमित शाह साहेबांच्याकडे जावं लागलं तर मी जाईल. मी काल होतो ना दिवसभर त्यांच्याकडे. अमित शहांकडे मी गेल्यावर काम होईल का ही बाबा गेल्यावर काम होईल?
अमित शहा साहेब आता याला दारात तरी उभं करतील का? ही जायचंच धाडस करणार नाही. अमित शहानी पण त्याला मनापासून साथ दिली, पण असं नाही ना, असा दगा फटका करता का म्हणे. हे लोकांनी ओळखलं पाहिजे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, दत्तानी माफी मागितली आहे. काम करताना मी पण 5 वर्षात बारामतीमध्ये कुठं काही कमी पडलो असेल, चुकलो असेल. शेवटी माणूस आहे, जो काम करतो तोच चुकतो, जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो. साला कामच करत नाही कसा चुकल. त्यामुळं त्या काही भांड्याला भांडं लागतं. कुठंतरी काहीतरी झालं असेल तर ते गोष्ट मनामध्ये ठेवू नका. तुम्ही माझ्याकडे बघा, महायुती सरकारकडे बघा, आपल्या भाजप शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, संजय सोनवणे, RPI सगळे कार्यकर्त्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना संधी द्या. इथं आता आलो तर आपल्या मित्रपक्षालाच बसायला जागा नाही. ही आपली सगळी जागा अडवतात. अरे आपली परंपरा काय आहे, मराठी संस्कृती काय आहे. आपण आल्यानंतर आपल्या पाहुण्यारावळ्यांना जागा देतो. पुढच्या वेळेस त्याच्यात हनुमान दुरुस्ती झाली पाहिजे. कुठे गेला? दुरुस्ती झाली पाहिजे. आणि मी आल्यावर भाषण नको करू, माझ्या आधी काय बोलायचं ती बोल. होय तुझ्याशी बोलणार आहे. जाताना गाडीत बसताना तुला मिठी मारणार बसणार. थांब जरा. या पद्धतीनं मित्रांनो आपली कामं चाललेली आहेत. मला वेळ कमी आता जायला पाहिजे, कारण त्याचा 3च्या आत फॉर्म भरायचा आहे. परंतु राहिलेलं मी शेवटच्या सभेत सांगेन. पण काही करा, खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. रात्री 12ला जरी माझी गरज लागली तर मी तुमच्या पाठीशी आहे हा शब्द देतो. आणि दत्ता मामाला प्रचंड मताने विजयी करा आणि माझ्याबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा. धन्यवाद. ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या दादांना विनंती आहे, दादा पक्षप्रवेश होत आहेत. माझी विनंती आहे त्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण त्यांना पक्षामध्ये घ्यावं. गणेशजी सरवडे, निरा नरसिंगपूरचे अशोकजी सरवदे या 2 मंडळींचा पक्षप्रवेश होतोय. त्यासोबत महादेवजी कांबळे यांचाही पक्षप्रवेश होतो आहे. धन्यवाद. यानंतर एक ऐतिहासिक निर्णय, जंक्शनला MIDC मंजूर केल्याबद्दल आदरणीय दादांचा आणि आदरणीय मामांचा जंक्शन ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरी सन्मान. आणि चला मामा